रामायणात हनुमान देहाने बांधला जातो, पण मनाने नाही. धर्मवीर गडावर संभाजी महाराजांची स्थिती हनुमानासारखी होती का? इथं पण आहे ना, शंभू छत्रपतींचं शौर्य ज्यावेळेस आपण वाचतो, ते परत रामायणासोबत एकरूप झालंय असं मला वाटतं. का माहिती का? आपल्याकडे काही पद्धतीच्या युद्धकला आहेत. त्या युद्ध परिस्थितीमध्ये संभाजी महाराजांनी काय केलंय तर लक्षात घ्या, हनुमंती नावाची एक युद्ध पद्धत आहे. आता एवढे सगळे लांडगे जमा झाले एका सिंहाला पकडण्याकरता आणि ते संभाजी महाराजांनी बघितलं की हे मोठा सेनासागर आणि तिथं ते बसले होते. काहीतरी कार्य चाललं होतं. तर पहिली यांनी अवचेष्टा केली की संगमेश्वरच्या वाड्यालाच आग लावली. जेणेकरून संभाजी महाराज त्या आगीत पूर्णपणे हातात येतील आपल्या आणि तरी सुद्धा जेवढे काही सगळे मर्द मराठी होते ते बाहेर पडले आणि त्यांनी युद्ध चालू केलं. पण तिथं शंभू छत्रपतींनी हनुमंती नावाची एक युद्ध पद्धत वापरलेली आहे. त्याच्यामध्ये भरपूर सैन्य मारून टाकता येतं आणि ही हनुमंती नावाची युद्ध पद्धत प्रभू रामचंद्रांच्या नामस्मरणावर आणि अत्यंत युद्धाचा अभ्यास करून हनुमंतांनी अशोका वाटिकेमध्ये दाखवलेली आहे. ज्यावेळेस रावणाच्या राक्षसांना त्यांनी मारलेलं आहे आणि एकट्या हनुमंतांनी ह्या पराक्रमावरती म्हणजे हनुमंत हा देव जरी असला तरी त्याला खूप कष्ट सोसावे लागलेले धर्म उभं करायला. तर एकट्या हनुमंतांनी ह्या पराक्रमावरती 80,000 रावणाचे किंकर मारले असे इतिहास आपल्याला सांगतो. त्याच पद्धतीने संभाजी महाराज ज्यावेळेस तुटून पडले यांच्या सैन्यावरती त्यावेळेस सगळ्यांचं डॉक्युमेंटेशन पहा. मार्तलब खानाचं पहा, मुकर्रब खानाचं पहा, दिलेर खानाचं पहा, परत जॉन शोचं पहा, ईश्वरदास नागराचं पहा. ही सगळे लोक लिहून ठेवलेले आहे. ते म्हणतात संभाजी महाराजांना कैद करणंच अवघड जात होतं. मग असा बांधल्या गेलेला राजा अध्यात्माच्या दृष्टिकोनातून आणि अंतरंगातून किती प्रबळ असेल याचा विचार तुम्ही केला पाहिजे.